नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आय होप सगळ्याचा कॉन्फिडन्स हळूहळू आता वाढत चाललेला आहे. बऱ्यापैकी लोकांचे आता वन टाइम म्हणजे एकदा तरी लेक्चर किमान बघून झाले असतील. तुम्ही लेक्चर किमान 3 वेळा बघा, कारण की वेळ जास्त अजिबात नाहीये. म्हणजे 1 तास तास तर खूप लांबची गोष्ट झाली. काही मिनिटांमध्ये मी काही गोष्टी तुमच्या कव्हर केलेल्या आहेत. त्याच्यामुळे हे किमान 3 वेळा तरी तुम्हाला लेक्चर बघायचे. किती वेळा? 3 वेळा. अनलिमिटेड मी त्याचे वॉच टाइम ठेवलेला आहे. तुम्ही जोपर्यंत ते व्यवस्थित होत नाही तोपर्यंत हे सेशन तुम्हाला बघायचे. आता हे सेशन ऐकायचे कधी माहिती आहे का? ते एक तुम्हाला मी सांगतो बघा, ट्राय करून बघा. जेव्हा तुम्हाला बोर होतोय बघा, बोर कधी होतो माहिती आहे का? जेव्हा तुम्ही लायब्ररीत जाता, सकाळचं सेशन तुमचं चांगला होतं, परंतु नाश्ता करून बसल्यानंतर 11 दरम्यान थोडी झोप लागते बघा. त्यावेळेस तुम्ही सेशन बघा. म्हणजे तेवढाच तुमचा जो नॅप होतो ना, त्यात तुमचं हे पूर्ण कव्हर होऊन जाईल. दुसरं म्हणजे इव्हिनिंगच्या टायमिंगला थोडा चहा प्यायच्या अगोदरचा काळ, त्या टायमिंगला एक लेक्चर बघा. टायमिंगचं ड्युरेशन नसून तुम्ही बघा की कुठलं लेक्चर कधी बघायचं आहे. आणि रात्री झोपताना एक एकदा तुम्ही लेक्चर बघा. म्हणजे या व्यतिरिक्त तुम्ही तुमच्या अभ्यासाचा वेळ माझ्या लेक्चरसाठी देऊ नका. कुठल्या करंटच्या पॉलिटीचे जे काय 7-8 तास झालेले आहेत ते तुम्ही ऑलरेडी 1-2-3 वेळा बघितले असतील. कॉन्फिडन्स खूप चांगला मुलांचा वाढलेला आहे. मला आनंद आहे. त्याच्यामुळं आता बऱ्याच लोकांची इच्छा अशी आहे की मला कमेंट आहेत किंवा मेसेज आहेत की सर तुम्ही सगळं फक्त बॅचमध्येच घेताय, सगळं बॅचमध्येच घेताय, मग तुम्ही कसं म्हणताय तुम्ही आम्ही पोरांसाठी करतोय तुम्ही युट्यूबला का घेत नाही. तर आपण युट्यूबला पण काही गोष्टी घेऊयात. कोणासाठी? सगळ्यांसाठी घेऊयात. म्हणजे कारण की बऱ्याच लोकांना अजून ही माहिती पोचलेली नाहीये की आपल्याकडे अशा पद्धतीचं मटेरियल मिळतंय. त्याच्यामुळं येते 1-2 दिवसामध्ये युट्यूबला मी मेसेज पण केलेला आहे की युट्यूबवरातली एंट्री होते म्हणजेच की करू आता हे तर तुम्ही करताय, सोबत युट्यूबला पण तुम्ही सोबत द्या. तुम्हाला 2 विषयांबद्दल मी जेवढं शक्य आहे तेवढा आपल्याला वेळ आहे, बिंदासपणे तुम्हाला मी सांगतो की बिंदासपणे विश्वास ठेवा, तुम्हाला 100% मार्क चांगले येतील बघा. चालतंय का? फक्त अजिबात गडबड करू नका, अजिबात चलबिचल होऊ नका. सध्याच्या काळामध्ये तुम्हाला खूप सारं मटेरियल अवेलेबल देतात का? प्रत्येक शिक्षकाचा उद्देश तोच आहे की मी कसा फेमस होईल, मी कसा फेमस होईल. तसं नाहीये. तुम्हाला ज्यांचं तुम्हाला आवडतंय त्यांच्याकडचे लेक्चर तुम्ही नक्की करा. परंतु जर तुम्हाला वाटतंय की नाही इथं आपल्याला चांगलं मिळतंय, तर तुम्ही सोर्स किंवा तुम्ही रेफरन्स बदलू नका. आता नवीन काही वाचू नका. त्या दिवशी युट्यूबला पण तुम्हाला मी सांगितलेलं आहे. हे का सांगितलं? कारण की तुम्ही अभ्यास करताना मला कळतंय तुमची सध्याची कंडिशन काय असणार आहे. सो जसं जसं मला वाटेल तसं मी तुमच्यासोबत काय करेल, गोष्टी शेअर करेल. तेव्हा तुम्हाला वाटेल की हा माणूस आपल्या मनातलं ओळखतोय. बरोबर ना? आता जे तुम्हाला मगाशी बोललो तर तीच कंडिशन आहे. त्यातून थोडं काही बाहेर पडा. बी रिलॅक्स, बी काम अँड बी पेशंट. वेळ येणार आहे, वेळेला फक्त वेळ द्या आणि जेव्हा ती वेळ येईल तेव्हा तुम्हाला शब्द माझे आठवतील. चालते. राष्ट्रीय घडामोडी. वंदे मातरम गीताला 1 ऑक्टोबर 2025 रोजी 150 वर्ष पूर्ण झालेली आहेत. माझा प्रयत्न असेल की येणाऱ्या काही काळामध्ये पेपरच्या अगोदर 50 वर्ष, 100 वर्ष, 150 वर्ष या सगळ्या ज्या किंवा 75 वर्ष, 200 वर्ष ज्या घटनांना पूर्ण झालेल्या आहेत त्या सगळ्या घटना मी एका व्हिडिओमध्ये तुम्हाला देण्याचा प्रयत्न करेल. ह्यातून थोडं फक्त बाहेर पडू द्या, त्या सुद्धा गोष्टी तुमच्यासाठी मी करेल. या गीताला 1 ऑक्टोबर 2025 रोजी 150 वर्ष पूर्ण झालेली आहेत. आता प्रश्न काय येऊ शकतो की कोणत्या अधिवेशनामध्ये? 1896च्या कलकत्ता अधिवेशनामध्ये, ज्या अधिवेशनाचे जर तुम्ही बघितलं तर रवींद्रनाथ टागोर यांनी हे पहिल्यांदा गीत काय केलं होतं, गायलं होतं. हा प्रश्न येऊ शकतो. ह्याचे रचनाकार कोण होते? बंकिमचंद्र चॅटर्जी. मूळ संस्कृतमध्ये हे होतं हे. आणि आनंद भट 1882च्या त्यांच्या या साहित्यामध्ये प्रकाशित झालेलं आपल्याला बघायला मिळतं. लक्षात ठेवा, संविधान सभेने ज्यावेळेस कामकाज सुरू केलं त्यावेळेस 24 जानेवारी 1950 ही तारीख अशी होती की ज्या दिवशी संविधान सभेचं संविधान सभा म्हणून शेवटचं कामकाज पार पडलं, ज्या दिवशी त्या दिवशी राष्ट्रगान म्हणून याचा स्वीकार केलेला होता. आणि जनगण मन हे सुद्धा आपण त्याच दिवशी राष्ट्रगीत म्हणून स्वीकार केलेला आहे. क्लिअर? RSS राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांच्या स्थापनेचं 100वे वर्ष आहे. 27 सप्टेंबर 1925 ला स्थापना झाली होती. हेगडेवार गोळविलकर यांनी या संघाची स्थापना केली. आणि पुढे जाऊन 1951 मध्ये भारतीय जनसंघ असं श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी त्याला राजकीय स्वरूप दिलं बघा. हा प्रश्न येऊ शकतो. परंतु पुढे जाऊन 1980 मध्ये अटल बिहारी वाजपेयी, मुख्य नाव घेतले तुम्हाला मी, त्यांनी बीजेपीची स्थापना केलेली होती, जो आज भारतामध्ये रुलिंग पार्टी म्हणून ओळखला जातो. CPI कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया यांच्या सुद्धा स्थापनेचं 100वे वर्ष आहे. MN रॉय यांच्यावरती प्रश्न येऊ शकतो. यांनी तर या पक्षाची स्थापना केली होती, भारतीय कम्युनिस्ट पक्षाची, म्हणून यांना भारतातल्या डाव्या चळवळीचे जनक असं म्हणलं जातं, MN रॉय यांना. आणि या CPI मधून एक पक्ष बाजूला पडला किंवा एक गट बाजूला पडला आणि त्यांनी सेपरेट 1964 मध्ये CPIM, म्हणजे ह्याला जर मराठीमध्ये सांगायचं झालं तर हा आजचा काय आहे, माकप, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष,
आणि हा आजचा काय आहे, भाकप आहे. सो असे दोन पक्ष आपल्याला बघायला मिळतात. पुढचं नाव आहे एम एस स्वामीनाथन, भारताच्या हरित क्रांतीचे जनक. नॉर्मन बोरलॉग, जगाच्या हरित क्रांतीचे जनक. भारताचे सांगितले आता, महाराष्ट्राचे वसंतराव नाईक, हरित क्रांतीचे जनक. ठीक आहे. यांचा जन्म 7 ऑगस्ट 1925 ला झाला होता आणि त्यांच्या जन्मशताब्दीचं हे 100वे वर्ष आहे, माहित असू द्या तुम्हाला. तसंच 7 ऑगस्ट हा शाश्वत कृषी दिवस म्हणून आपण सेलिब्रेट करण्याचा निर्णय घेतलेला आहे. मग यांच्या जन्मदिनानिमित्त दिल्ली या ठिकाणी विज्ञान परिषदचं आयोजन करण्यात आलेलं होतं आणि त्यांचं एक पुस्तक होतं बघा, इन सर्च ऑफ बायो हॅपीनेस. हे पुस्तक कोणाचं, स्वामीनाथन यांचं. तसंच त्यांनी मेक्सिकन व्हीट डॉर्क व्हरायटीचा वरती काम केलेलं होतं. व्हीट म्हणजे गहू. तुम्हाला बघा, आता माझे ॲग्री बॅकग्राऊंड असल्यामुळे तुम्हाला मी सांगेल की महत्वाची जी पिकं आहेत, ऊस असेल, ज्वारी असेल, गहू असेल, तांदूळ असेल, भुईमुग असेल, या म्हणूयात की आपण जे आपल्याकडचे महत्वाची पिकं आहेत त्यांच्यावरती पडणारे जे रोग आहेत ते तुम्हाला सायन्समध्ये विचारले जातात. तर फीटचं बॉटनिकल नेम काय, ट्रिटिकम ॲस्टिवम. सो ट्रिटिकम हा शब्द आला की समजून जायचं की ते काय असतं, वीट असतं. ओरायझा सटायवा हे राईसचं काय आहे, बॉटनिकल नेम आहे बघा. ठीक आहे. टिक्का डिसीज तुम्हाला माहिती आहे, भुईमुगावरती पडतो. तर ह्या सर्व गोष्टी तुम्हाला पेपरमध्ये जर आल्या तर तुम्हाला त्याचा काय होईल, फायदा होईलच. त्यानंतर एम एस स्वामीनाथन यांच्या एम एस स्वामीनाथन शताब्दी आंतरराष्ट्रीय परिषद 7 ते 9 ऑगस्ट 2025 मध्ये ICR पुसा, इंडियन काउन्सिल ऑफ ॲग्रिकल्चर रिसर्च या ठिकाणी पार पडलेली होती. आणि जी थीम काय होती, सदाहरित क्रांती जैव सुखाचा मार्ग. सदाहरित क्रांती जैव सुखाचा मार्ग हा त्याचा काय होता, थीम होती. मग एम एस स्वामीनाथन यांना भारतामधले बघा वेगवेगळे पद्म पुरस्कार देण्यात आलेले आहेत. पद्मश्री पुरस्कार 1967 चा मिळाला, पद्मभूषण 1972 मिळाला आणि पद्मविभूषण हा 1989 पुरस्कार त्यांना मिळालेला आहे. तसंच त्यांना आंतरराष्ट्रीय लेवलवरती रॅमन मॅग्सेसे हा 1971 पुरस्कार मिळाला. जागतिक अन्न पुरस्कार 1987 पुरस्कार मिळालेला होता आणि 2024 ला भारतरत्न हा सुद्धा त्यांना पुरस्कार देण्यात आला. म्हणून राज्यसभेला सुद्धा याच्यावरती प्रश्न आलेले होते, कारण की नाव तेवढं महत्वाचं आहे. त्यापुढचं ऑल इंडिया किंवा एअर इंडिया म्हणूयात आपण त्याला. एअर इंडिया विमान अपघात झाला होता 12 जून 2025 ला, तारीख लक्षात ठेवा. बोईंग 7888 ड्रीम लायनर AI 171 हे याचं नाव होतं त्या विमानाचं. त्याचा विमान अपघात झाला होता अहमदाबाद या ठिकाणी, तुम्हाला माहिती आहे. आणि त्याच्यामधलं 11A नावाचं नंबरचं जे सीट होतं त्याच्यावरचा विश्वास कुमार हा एक प्रवासी होता, तेवढाच फक्त एक वाचला होता. खूप भयंकर अशी घटना झाली होती. आणि हे जे एअर इंडिया होतं यांचं राष्ट्रीयकरण 1953 मध्ये झालंय, परंतु याची स्थापना 1932 मध्ये झालेली होती. त्यापुढची बातमी आहे बघा, ती म्हणजे चिनाब रेल्वे पूल उद्घाटन. चिनाब रेल्वे पुलाचं उद्घाटन झालं जून 2025 ला. जम्मू काश्मीर मध्ये हे उद्घाटन झालेलं आहे. जगातला सर्वात उंच हा पूल ठरलेला आहे, ज्याची उंची 359 मीटर आपल्याला सांगता येते आणि लांब 1.31 किलोमीटर एवढा तो लांब आहे. मग हा जो पूल आहे ना, हा कटरा जम्मू काश्मीर मधलं एक ठिकाण आहे बघा, कटरा आणि सांगलदान ही 2 ठिकाणं जोडतो. आणि ह्याची अंमलबजावणी लक्षात ठेवा, वाटणार नाही परंतु ह्याची अंमलबजावणी कोकण रेल्वे कॉर्पोरेशन करणार आहे. हा डीप मधला क्वेश्चन झाला आणि हा इझी क्वेश्चन झाला की चिनाब रेल्वे पूल उद्घाटन कुठं झालेलं आहे, पण कोकण रेल्वे कॉर्पोरेशन त्यांना अंमलबजावणीसाठी मदत करणार आहे. त्यापुढचा कटरा आणि रियासीला जोडणारा भारतातला पहिला केबल स्टेड रेल्वे पूल हा अंजी खाड जम्मू काश्मीर या ठिकाणी लॉन्च झालेला आहे, ज्याची उंची 131 मीटर आहे आणि भारतातला हा सेकंड हायेस्ट आपल्याला बघायला मिळतो. कारण का 359 ऑलरेडी आपण चिनाब रेल्वे पूल काय केलेला बघितलेला आहे. त्यानंतर नवीन पंबन पूल पहिला वर्टिकल लिफ्ट सागरी पूल ठरलेला आहे, रेल्वेचा एकमेव आहे बघा. एकमेव असल्यामुळे पेपर लिहू शकतो. नवीन पंबन पूल ह्याचं मंडपम रामेश्वरम इथं झालेलं आहे. त्यानंतर बांधणी रेल विकास निगम लिमिटेडने केलेला आहे आणि पॉलिसिलिकॉनचा वापर हा पूल बांधताना केलेला आहे, जे गंज विरोधक म्हणून वापरलं जातं. तसेच केदारनाथ रोपवे प्रकल्प 12.9 किलोमीटरचा जगातला सर्वात लांब हा प्रकल्प लॉन्च झालेला आहे. सोनप्रयाग ते केदारनाथ या दरम्यानचा हा रोपवे प्रकल्प आपल्याला माहित असायला पाहिजे. त्यानंतरची बातमी आहे बघा, प्रवासी भारतीय दिवस अधिवेशन 2003 पासून प्रवासी भारतीय दिवस साजरा केला जातो. कारण का 1915 ला दक्षिण आफ्रिकेमधून महात्मा गांधींचं भारतामध्ये आगमन होतं.
गोपाळकृष्ण गोखले हे त्यांचे राजकीय गुरु, त्यांच्या सांगण्यावरून भारतामध्ये आगमन होतं. तर हे 2003 पासून दिवस साजरा केला जातो. परंतु ह्याचं जे अधिवेशन आहे 2025चं, ज्याची आवृत्ती 18वी होती, ते कुठं झालेलं आहे? भुवनेश्वर. हा प्रश्न ऑनलाईन येऊ शकतो. आणि 2023चं यापूर्वीचं इंदोर MP मध्य प्रदेश या ठिकाणी झालेलं होतं. आणि आता हे भुवनेश्वर जे आहे हा पूर्व भारत आहे, त्याच्यामुळे पूर्व भारतामध्ये पहिल्यांदाच ह्याचं नियोजन झालं होतं, ज्याची थीम होती विकसित भारतासाठी प्रवासी भारतीयांचे योगदान. विकसित भारतासाठी प्रवासी भारतीयांचे योगदान ही त्याची थीम होती. त्यानंतर ना पुढची बातमी बघा, आपल्याकडे प्रजासत्ताक दिन सोहळा 2025ला जो पार पडला, त्याचे प्रमुख पाहुणे जे होते ते प्रबाओ सुबियांतो होते. प्रबाओ सुबियांतो इंडोनेशियाचे होते. आणि इंडोनेशियाचे हे चौथे असे अध्यक्ष ठरले होते की ज्यांनी भारताच्या प्रजासत्ताक दिनाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित दाखवलेली होती. कारण का, जेव्हा 1950ला आपला पहिला प्रजासत्ताक दिवस साजरा झाला होता, त्याचे पण जे प्रमुख पाहुणे होते हे इंडोनेशियाचेच अध्यक्ष होते. पण या वर्षीचे प्रबाओ सुबियांतो हे राहिलेले आहेत. मग या दिवसानिमित्त द्रौपदी मुर्मू यांना सलाम करणारी पहिली जी महिला ठरली का, ती डिंपल सिंह भाटी हे नाव विचारलं जाऊ शकतं. डिंपल सिंह भाटी ही द्रौपदी मुर्मू जे भारताचे राष्ट्रपती आहेत त्यांना सलाम करणाऱ्या पहिल्या महिला ठरलेल्या आहेत. 2024ला इमॅन्युअल मॅक्रॉन आले होते, फ्रान्सचे अध्यक्ष प्रमुख पाहुणे. 2023ला अब्देल अल सिसी लक्षात ठेवायचं, इजिप्तचे अध्यक्ष आलेले होते आपल्या प्रमुख पाहुणेमध्ये. मग या प्रजासत्ताक दिन सोहळ्यामध्ये सर्वोत्कृष्ट चित्ररथ पुरस्कार 2025चा कुठल्या राज्याला मिळाला? उत्तर प्रदेशला मिळाला. महाकुंभचा त्यांनी एक थीम तयार केलेली होती. तसेच सर्वोत्कृष्ट मार्चिंग पथक जे ह्याच्यामध्ये ठरलं ते दिल्ली पोलीस ठरलेलं आहे. तसेच भारत पर्व 2025 दिल्ली या ठिकाणचं आहे बघा, केंद्रीय पर्यटन मंत्रालयामार्फत हे भारत पर्व साजरं केलं गेलं. एक भारत श्रेष्ठ भारत अशी त्याची काय होती संकल्पना होती. क्लिअर. त्यापुढे 23 जानेवारी हा पराक्रम दिवस म्हणून साजरा केला जातो. कारण का, सुभाषचंद्र बोस यांची जयंती 23 जानेवारी आहे. आणि 30 जानेवारी हा शहीद दिवस म्हणून साजरा केला जातो, कारण महात्मा गांधी यांची पुण्यतिथी आहे. 30 जानेवारी 1948ला त्यांची नथुराम गोडसे यांनी हत्या केलेली होती 1948ला. त्यापुढचा आहे महाकुंभ मेळा, जो खूप चर्चेमध्ये राहिला होता प्रयागराजचा. आणि हा प्रयागराजमध्ये 144 वर्षानंतर भरवलेला होता. कारण की यानंतरचा जो आता हा महाकुंभ मेळा असेल हा 2169 या वर्षी असणार आहे, ज्या वर्षी आपण तर ह्या पृथ्वीवरती नसणार आहे, ही रिएलिटी आहे. ओके. त्याच्यामुळं हा महाकुंभ मेळा 144 वर्षानंतर आला होता. 2017ला या महाकुंभ मेळ्याला अमूर्त सांस्कृतिक वारसाचा युनेस्कोने दर्जा देण्यात दिला होता. मग असे वेगवेगळे महाकुंभ म्हणजे कुंभमेळ्याचे वेगवेगळे प्रकार असतात. उदाहरणार्थ अर्ध कुंभमेळा हरिद्वार आणि प्रयागराज इथं दर 6 वर्षांनी भरतो. पूर्ण कुंभमेळा 4 शहरामध्ये दर 12 वर्षांनी तो भरला जातो. महाकुंभमेळा प्रयागराज या ठिकाणी 144 वर्षांनी होतो. आणि माघ कुंभमेळा जो प्रयागराज येतं दरवर्षी माघ महिन्यामध्ये भरवला जातो. आणि 2027चा जो होणार आहे कुंभमेळा तो नाशिक आपल्या महाराष्ट्रातल्या त्र्यंबकेश्वर या ठिकाणी होणार आहे. यासाठीच खूप डिबेट सुरू आहे, झाडं तोडणे वगैरे, सयाजी शिंदे यांचं स्टेटमेंट. ओके, या गोष्टी चर्चेमध्ये जे असतात त्या अर्थाने आपल्याला GS मध्ये रिलेव्हन्स लावावा लागतो. त्यापुढचं बजरंग सेतू फर्स्ट केबल ग्लास ब्रिज, पहिला केबल ग्लासचा ब्रिज जो आहे तो ऋषिकेश उत्तराखंड या ठिकाणी त्याचं अनावरण झालेलं आहे. राष्ट्रीय विज्ञान पुरस्कार जयंत नारळीकर यांना 2025ला देण्यात आलेला आहे, परंतु हा मरणोत्तर पुरस्कार त्यांना देण्यात आलेला आहे. राष्ट्रीय विज्ञान पुरस्कार जयंत नारळीकर. नंतर कोल इंडिया लिमिटेड आणि IIT मद्रास यांनी शाश्वत ऊर्जा केंद्र स्थापन करण्यासाठी करार केलेला आहे. प्रश्न असा येऊ शकतो की कोल इंडिया लिमिटेडने कोणत्या IIT सोबत शाश्वत ऊर्जा केंद्र स्थापनेसाठी करार केला? तर IIT मद्रास सोबत तो करार केलेला आहे. नेक्स्ट वन, रिअल टाइम पूर अंदाज प्रणाली सुरू करणारं पहिलं शहर कोणतं ठरलेलं आहे? चेन्नई आहे, जे तामिळनाडूमध्ये आपल्याला सांगता येतं. तसेच जनगणनेमध्ये बोडो ही जी कम्युनिटी आहे आसाम मधली, या समुदायाचा बाथो धर्माला स्वतंत्र कोड दिला जाणार आहे. बोडो म्हणलं की आसाम लक्षात ठेवायचं तुम्हाला बऱ्यापैकी. आता मणिपूरचं कुकी वगैरे आपण म्हणतो किंवा मैतेई मणिपूर म्हणतो, तसं बोडो म्हणलं की आसाम आहे. आपल्याकडे भाषा आहेत बघा 8व्या परिशिष्टामध्ये बोडो, डोंगरी, मैथिली, संताळी. 92व्या घटना दुरुस्तीने त्याला समावेश मिळाला होता. बारन वापारा वन्यजीव अभयारण्य कुठं आहे? छत्तीसगड. जोडा लावाला प्रश्न आला तर तुम्हाला कामाला येईल. त्यानंतर ऑपरेशन फायर ट्रेल. ऑपरेशन फायर ट्रेल कशासाठी होतं? चिनी फटाक्यांची अवैध तस्करी रोखण्यासाठी. ऑपरेशन फायर, फटाके म्हणजे फायर असे फुटतात ना, मग लक्षात ठेवा की चीनचे होते ते. हे पेपरला महत्वाचं आहे. जगातील सर्वात मोठा हातमाग गालीचा भदोई उत्तर प्रदेश या ठिकाणी
तयार केला, ज्याचं रेकॉर्ड गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये समावेश झालेला आहे. भदोही जगातील सर्वात मोठा हातमाग गालिचा. सरकारी आणि खासगी दोघांनाही मासिक पाळी रजा देणारं धोरण पहिलं कर्नाटकने सुरू केलेलं आहे. हा प्रश्न एक्सपेक्टेड आहे. तसेच जगातील सर्वात उंच मोटार योग्य रस्ता प्रोजेक्ट हिमांक, त्याला काय म्हणलं जाईल, प्रोजेक्ट हिमांक 19,400 फूट उंचीवरती बांधण्यात आलेला आहे. हिमांक हा पहिले अति दारिद्र्यमुक्त राज्य केरळच असणार होतं, कारण की ते खूप साक्षर राज्य आहे. भारतातला पहिला झोपडपट्टी मुक्त शहर कोणतं ठरलेलं आहे, चंदीगड. 2025 सप्टेंबर महिन्यामध्ये ही बातमी होती. देशातला पहिला बालविवाह मुक्त जिल्हा छत्तीसगड राज्यामधला बालोद नावाचा आहे, बालविवाह बालोद छत्तीसगड मधला आहे. हे राज्य विचारलं जाऊ शकतं, तो ठरलेला आहे. तसेच भूपेन हजारिका आसामचे होते. 100वे ह्यांचं जन्मवर्ष आहे. 2019ला ह्यांना भारतरत्न पुरस्कार देण्यात आला होता बघा. बट त्यांना त्याच्यापूर्वी पद्मश्री पुरस्कार 97ला, पद्मभूषण 2001ला, पद्मविभूषण 2012ला आणि भारतरत्न पुरस्कार सुद्धा 2019ला देण्यात आला. तसाच 1992ला दादासाहेब फाळके पुरस्कार, जो चित्रपट सृष्टीतला सर्वात मोठा पुरस्कार समजला जातो, तो पुरस्कार सुद्धा देण्यात आलेला होता. आशियातलं सर्वात मोठं रेल्वे ऑपरेशन कमांड सेंटर कुठं तयार करण्यात आलेलं आहे किंवा कुठं स्थापन करण्यात आलेलं आहे, साबरमती अहमदाबाद या ठिकाणी सुरू करण्यात आलेलं आहे. तसेच बचत गटांना किंवा बचत गटाच्या सदस्यांना ओळखपत्र जारी करणारं भारतातलं पहिलं राज्य आहे तामिळनाडू. आयोगाचे असले आवडीचे मुद्दे आहेत बघा. आयोग असल्यातले प्रश्न तुम्हाला विचारण्याची काय जास्त शक्यता आहे. त्या पुढचा पॉइंट, आता वन लाईनर सगळे क्वेश्चन तुम्हाला विचारले जाणार आहेत बघा. राष्ट्रीय सागरी वारसा संकुल अहमदाबाद ध्यानात ठेवा. राष्ट्रीय सागरी वारसा संकुल अहमदाबाद. बैरागी सेरंग रेल्वे मिझोरामच्या अनुषंगाने आहे. बेराबी सेरंग रेल्वे मिझोराम. वैदिक घड्याळ पहिलं भोपाळ मध्य प्रदेश या ठिकाणी. त्यानंतर देशातला पहिला शहरी सार्वजनिक वाहतूक रोपवेची चाचणी कुठं घेण्यात आली, वाराणसी उत्तर प्रदेश या ठिकाणी घेण्यात आली. जलालाबाद शहराचे नावकरण आता काय झालेलं आहे, परशुरामपुरी, जे उत्तर प्रदेश मधलं शहर आहे बघा जलालाबाद. त्यानंतर ईशान्य भारतातील दुसरी IIM संस्था गुवाहाटी ठरलेली आहे. ऑलरेडी पहिली शिलाँग होती. टोटल आता किती झालेली आहेत तर 22 झालेले आहेत. त्यातली ईशान्य भारतातली दुसरीच आहे ती म्हणजे गुवाहाटी आसाम या ठिकाणी. नंतर उच्च अधिकार डेमोग्राफी मिशन हे जे आहे तर 79व्या स्वातंत्र्यानिमित्त सीमावर्ती आणि असुरक्षित भागामध्ये बेकायदेशीर स्थलांतर रोखण्याच्या उद्देशाने उच्च अधिकार डेमोग्राफी मिशन राबवण्यात आलेलं होतं. हा झाला डीप मधला क्वेश्चन. नंतर आरोहण द्वीप ते दिल्ली अंदमान निकोबार बेटांच्या सांस्कृतिक वारशाचं दर्शन घडवणे, हा प्रश्न सुद्धा येऊ शकतो. आरोहण द्वीप ते दिल्ली हा उपक्रम आहे. त्यानंतर 79वा जेव्हा आपला स्वातंत्र्य दिवस साजरा झाला त्या स्वातंत्र्य दिनादिवशी मोदींनी 103 मिनिटांचं भाषण केलं, की जे आतापर्यंत सर्वात मोठं भाषण ठरलं. ज्याची थीम काय होती, नया भारत. हे तर तुम्हाला आले क्वेश्चन तर इझी कॅटेगरी मधले हे क्वेश्चन असणार आहेत. त्यानंतर ना श्री किंवा श्रेष्ठ म्हणूयात आपण, शब्द काय श्रेष्ठ, लॉंग फॉर्म लक्षात ठेवा, स्टेट हेल्थ रेग्युलेटरी एक्सलन्स इंडेक्स, श्रेष्ठ म्हणूयात आपण. केंद्रीय औषध मानक नियंत्रण संस्थेद्वारे हा इंडेक्स प्रकाशित केला गेलेला आहे किंवा प्रकाशित केला जातो. श्रेष्ठ म्हणलं की तुम्हाला समजेल, औषध ध्यानात ठेवायचं. स्वतःचे शिक्षण धोरण असणारं भारतातलं पहिलं राज्य तामिळनाडू ठरलेलं आहे. केरळ वाटेल तुम्हाला, परंतु तामिळनाडू आहे बरं का, पोरांनो चुकू नका. परराष्ट्र मंत्रालय दरवर्षी लिपुलेख जे उत्तराखंडमध्ये आहे आणि लथोला जे सिक्कीम मध्ये, जोडाला मला प्रश्न येतात ना की वेगवेगळ्या खिंडी वगैरे, नथोला सिक्कीम आणि लिपुलेख उत्तराखंड, परराष्ट्र मंत्रालय दरवर्षी कैलास मानसरोवर यात्राचं नियोजन करत असतं. त्यानंतर झेड मोड, नाव काय बघा, झेड मोड हा सोनमार्ग जे जम्मू काश्मीरमध्ये येतं. या बोगद्याचं उद्घाटन झालेलं आहे बघा, झेड आकाराचा असल्यामुळं. तर जम्मू काश्मीरमध्ये आहे. 6.5 किलोमीटर लांबीचा हा बोगदा आहे. पोलावरण प्रकल्प कुठल्या राज्यातला आहे, आंध्र प्रदेशचा आहे, जो गोदावरी नदीवरती बांधलेला आहे. क्लिअर. पुढे महिला आरोग्य कक्ष उद्घाटन कुठं झालेलं आहे, दिल्ली या ठिकाणी झालेलं आहे. जुलै 2025ला महिला आरोग्य कक्ष उद्घाटन दिल्ली या ठिकाणी. शरावती पूल तुम्हाला माहितीच आहे, कावेरी नदीवरती आहे. भारतातील दुसऱ्या क्रमांकाचा केबल स्टेड पूल तिथं बांधण्यात आलेला आहे. 2.14 किलोमीटर लांबीचा आहे. याला सिंगदूर असं सुद्धा म्हणलं जातं, शरावती पूल. त्यानंतर ना सिंगदूर पूल ओळखलं जातं. तर सुदर्शन सेतू हा लार्जेस्ट आहे, कारण हा दुसऱ्या क्रमांकाचा आहे. तर सगळ्यात मोठा कोणता आहे, सुदर्शन सेतू. त्यापुढं 2.32 किलोमीटरचा आहे बघा, ते 232 नाही बरं, 2.32 किलोमीटरचा आहे.
तर 2024-25 महामार्गाचा बांधणी वेग किती आपल्या देशामध्ये? 29 किलोमीटर प्रत्येक दिवसाला हा बांधणी वेग आहे. ऑनलाईन विचारला जाऊ शकतो. क्वालिटी मॅनेजमेंट सिस्टीम प्रमाणपत्र मिळवणारं पहिलं पोलीस स्टेशन केरळ राज्यातलं अर्थुकुल हे किंवा अर्थुकल हे ठरलेलं आहे किंवा केरळ राज्य. लक्षात ठेवा, क्वालिटी मॅनेजमेंट सिस्टम प्रमाणपत्र मिळवणारं पहिलं राज्य विचारू शकतात केरळ आहे. श्यामाप्रसाद मुखर्जी, आता मग अशीच नाव सांगितलं, त्यांच्यावरती प्रश्न हमखास येऊ शकतो बघा. 125वं त्यांचं जयंती वर्ष आहे 2025. 6 जुलै 1901 त्यांचा जन्म झाला. 1951 भारतीय जनसंघाची त्यांनी स्थापना केली. भारताचे पहिले औद्योगिक आणि पुरवठा मंत्री होते. हा सुद्धा प्रश्न येऊ शकतो. 2025 125 ज्यांच्या जयंतीच्या निमित्त 2025 125 रुपयाचा कॉईन आणि 5 रुपयाचं टपाल तिकीट जारी केलेलं आहे. त्यानंतर कर्नाटक सरकारने बंगळूर शहर विद्यापीठाला मनमोहन सिंग यांचं नाव दिलेलं आहे. कर्नाटकने बंगळूर विद्यापीठाला मनमोहन सिंग यांचं नाव दिलेलं आहे. सावित्रीबाई फुले राष्ट्रीय महिला आणि बाल विकास संस्था रांची झारखंड येथे नवीन प्रादेशिक केंद्राचं उद्घाटन झालेलं आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचं नवीन प्रादेशिक केंद्र कुठं? रांची झारखंड या ठिकाणी. 1949 त्या विद्यापीठाची काय झाली होती? स्थापना झाली होती. हा एकदा आयोगाने प्रश्न विचारलेला होता. रेडिओ नेलिका केरळमध्ये इंटरनेट रेडिओ स्टेशन आहे. रेडिओ नेलिका केरळचं इंटरनेट रेडिओ स्टेशन आहे. भारतीय सैन्याने चालवलेल्या पहिल्या FM रेडिओ स्टेशन कुठं सुरू केलेलं आहे? तर पिथोरगड. हे प्रश्न येतात अशा आयोगाचे. भारतीय सैन्याने चालवलेल्या फर्स्ट FM रेडिओ स्टेशनचं पिथोरगड या ठिकाणी उद्घाटन झालेलं आहे. उत्तराखंड. गया ह्या शहराचं नाव आता काय झालंय? गयाजी हे झालेलं आहे. ते कुठल्या नदीच्या शेजारी आहे? तर फाल्गू नदी. हे काय लिहितो पॉईंट माहिती आहे का मी करंट मध्ये? तुमचा GS पण एरिया कव्हर व्हावा म्हणून, कळतंय? त्यापुढे भारतातली पहिली जंगल सफारी ट्रेन उत्तर प्रदेशमध्ये आहे. करतेना घाट ते दुधवा. हे नाही विचारलं तरी विचारता की कुठल्या राज्यामध्ये झाली? तर उत्तर प्रदेशमध्ये झालेली आहे भारतातली पहिली जंगल सफारी ट्रेन. भारतातलं पहिलं भिकारी मुक्त शहर कोणतं आहे? इंदोर. आणि हे सगळ्यात स्वच्छ शहर पण तुम्हाला माहित असलं पाहिजे. जगातलं पहिलं ऊर्जा प्रसारण उद्यान बाबूजी वनम उद्घाटन ह्याचं कुठं झालेलं आहे? हैदराबाद या ठिकाणी झालेलं आहे. जगातलं पहिलं ऊर्जा प्रसारण उद्घाटन. त्यानंतर बिजू पटनाईक स्मारक दिल्लीमध्ये उभारलेलं आहे. रशिया दूतावासामध्ये उद्घाटन याचं कोणी केलेलं आहे? ओडिसाचे त्यावेळेचे मुख्यमंत्री नवीन पटनाईक यांनी केलेलं आहे. भारतातील सर्वात लांब रेल्वे बोगदा उत्तराखंडमध्ये आहे, जो 14.57 किलोमीटरचा लांब आहे, जिथं शक्ती मशीनचा वापर करून तयार करण्यात आलेला हा बोगदा आहे. उत्तराखंड. लक्षात ठेवा. देशातील पहिले अर्ध स्वयंचलित बंदर विंजी जाम जे आंतरराष्ट्रीय बंदर आहे तिरुवनंतपुरम केरळ या ठिकाणी सुरू झालेलं आहे. देशातलं पहिलं अर्ध स्वयंचलित बंदर विंजी जाम किंवा केरळ हे तुम्हाला माहित असणं आवश्यक आहे. त्यापुढं भारतातलं पहिलं ट्रेन ATM, जसं गोल्ड ATM विचारलं होतं ना गेल्या वर्षी हैदराबाद, तसं आता भारतातलं पहिलं ट्रेन ATM भारतातलं पहिलं ट्रेन ATM पंचवटी आहे, जे मनमाड ते CSMT छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई या ठिकाणी ते धावते बघा. ज्येष्ठ नागरिकांसाठी आयोग स्थापन करणारं, हा सुद्धा प्रश्न येऊ शकतो. केरळ या राज्याने स्थापन केलेला आहे ज्येष्ठ नागरिकांसाठी आयोग स्थापन करणारं पहिलं राज्य. त्यानंतर पाईपद्वारे पिण्याच्या पाण्याचा पुरवठा व्यवस्थापन प्रणालीसाठी BIS कडून प्रमाणपत्र मिळवणारं पहिलं जलमंडळ कुठलं ठरलेलं आहे? बंगळुरू हे ठरलेलं आहे. तसेच लोकसंवर्धन पर्व 2025 या ठिकाणी नवी दिल्ली या ठिकाणी पार पडलं. कोणामार्फत? तर अल्पसंख्याक व्यवहार मंत्रालयामार्फत हे पार पडलेलं आहे लोकसंवर्धन पर्व. त्यानंतर भारतातील पहिला समुद्रावरचा काचेचा पूल जो आहे तर तो कन्याकुमारी या ठिकाणी उभारण्यात आलेला आहे, ज्याचं नाव काय आहे? बुद्धीचा पुतळा आहे. काचेचा पूल कन्याकुमारी, बुद्धीचा पुतळा. त्यानंतर हे तुम्हाला इतिहासामध्ये वाचायचं आहे की बेळगाव काँग्रेस अधिवेशनाला 100 वर्ष पूर्ण झाली 2024 कारण की ते काँग्रेसचं 39वं अधिवेशन होतं, ज्या अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते? महात्मा गांधी होते, जे भारतातलं ग्रामीण भागातलं पहिलं अधिवेशन म्हणून ओळखलं जातं बेळगाव काँग्रेस अधिवेशन. 1925 पण अधिवेशन तुम्ही करून घ्या. त्यानंतर शिवरायांचा पुतळा लडाख मधल्या पेगांग या ठिकाणी उभारण्यात आलेला आहे, ज्याची उंची 14,300 फूट उंचीवरती तो उभारण्यात आलेला आहे. हितेश भल्ला यांनी त्याचं उद्घाटन केलेलं होतं शिवरायांचा पुतळा. अत्याधुनिक भूगर्भीय सर्वेक्षणाच्या भूविज्ञान संग्रहालयाचं उद्घाटन ग्वाल्हेर या ठिकाणी झालेलं आहे आणि हे उद्घाटन कोणी केलं? जगदीप धनखड. हा जरा डीप मधला क्वेश्चन. त्यानंतर पियुष पांडे यांचं निधन झालं बघा ऑक्टोबर 2025 मुंबई या ठिकाणी.
प्रश्न असा येऊ शकतो की त्यांचं कुठल्या खेळाशी संबंधित होते किंवा कुठल्या क्षेत्राशी संबंधित होते, तर ते व्यावसायिक जाहिरात करायचे आणि पटकथा लेखक होते. तसेच ते राजस्थानसाठी रणजी क्रिकेट सुद्धा खेळलेले होते. महाराष्ट्रासाठी नाही तर राजस्थानसाठी रणजी क्रिकेट सुद्धा खेळलेले होते. त्यांचं पुस्तक आहे बघा पांडेमोनियम. पांडेमोनियम नावातच आहे बघा. आणि ओपन हाऊस हे कन्फ्युज होऊ शकतं. ओपन हाऊस हे पुस्तक कोणाचं आहे? पियुष पांडे यांचं आहे. सबका साथ सबका विकास बऱ्याच लोकांना वाटेल नरेंद्र मोदींचं पुस्तक आहे, परंतु CP राधाकृष्णन हे महत्वाचं पुस्तक आहे बघा, ज्यावरती प्रश्न येऊ शकतो. जे देशाचे सध्याचे उपराष्ट्रपती आहेत. सबका साथ सबका विकास मोदी वाटतं, परंतु नाही, CP राधाकृष्णन आहे. ओनली माय रूट्स माय प्रिन्सिपल्स हे जे आत्मचरित्र आहे का, तर हे आत्मचरित्र आहे बघा जॉर्जिया मेलोनी इटली यांचं आहे, परंतु त्यांना प्रास्ताविका कोण दिलेली आहे? मोदींनी प्रास्ताविका दिलेली आहे. त्यानंतर कासवाचे कृत्रिमरित्या प्रजनन करणारं पहिलं राज्य भारतातलं ठरलेलं आहे मणिपूर. एक्सपेक्टेड क्वेश्चन वाटत नाही मणिपूर कुठल्याच अर्थाने, पण माहित असू द्या. कासवाचं कृत्रिमरित्या प्रजनन करणारं पहिलं राज्य मणिपूर आहे. वन्यजीव सप्ताह 2025 ला जो झाला, त्या सप्ताहामध्ये नमो वन प्रकल्प मानेसर हरियाणा या ठिकाणी पायाभरणी झालेली आहे. नमो वन प्रकल्प मानेसर. पहिले रामायणावर आधारित वॅक्स म्युझियम अयोध्या या ठिकाणी उभारण्यात आलेलं आहे. पहिलं रामायणावरती आधारित वॅक्स म्युझियम अयोध्या या ठिकाणी उभारण्यात आलेलं आहे. नेक्स्ट वन जर तुम्ही पाहिलं तर तृतीयपंथींना राशन दुकान चालवण्याचा परवाना देणारं आपल्या महाराष्ट्रातला एक जिल्हा राहिलेला आहे, तो म्हणजे कोल्हापूर हा जिल्हा पहिला ठरलेला आहे. भटके कुत्रे तपशीलवार आराखडा बनवणार राजस्थान आहे. माहित असू द्या, भटके कुत्रे राजस्थानमध्ये भरपूर फिरतात. पहिले योग धोरण कुठं आहे, कुठल्या राज्याने राबवलेलं आहे किंवा जाहीर केलेलं आहे, तर उत्तराखंड या राज्याने जाहीर केलेलं आहे पहिलं योग धोरण. योग दिवस 21 जून सर्वांना माहितीच असावा. त्यानंतर नीट परीक्षा उत्तीर्ण होणारी दिडाई जमातची पहिली सदस्य कोण ठरलेली आहे? तर चंपा लक्षात ठेवायचं, फक्त चंपा, बस एवढंच. तुम्हाला नावात लगेच क्लिक होऊन जाईल. चंपा ही नीट परीक्षा पास होणारी पहिली दिडाई जमातीची ओडिसा मधली बरं का मुलगी. त्यानंतर भारतातील पहिला ॲक्वॅटिक पार्क सोनापूर आसाम या ठिकाणी स्थापन करण्यात आलेला आहे. तसेच वंदे भारत गाड्यांसाठी पहिला देखभाल डेपो भगत की कोठी राजस्थान, जिथं जयपूर राजस्थानमध्ये हा उभारण्यात आलेला आहे. वंदे भारत गाड्यांसाठी पहिला देखभाल डेपो. नेक्स्ट वन भारतात कॅम्पस स्थापन करण्यासाठी मान्यता मिळालेले पहिलं स्कॉटिश विद्यापीठ कुठलं आहे माहिती आहे का? ॲबरडीन आहे. असे जे एक्सेप्शन रिअर मुद्दे आहेत ना, ज्याला तुम्ही अवघड मानता, तर त्या आयोग अशा मुद्द्यांना काय करतं? फोकस करतं. स्कॉटिश विद्यापीठ आहे ॲबरडीन. त्यानंतर पहिलं व्हेरिएबल स्पीड पंप्ड स्टोरेज प्लांट, पहिला व्हेरिएबल स्पीड पंप्ड स्टोरेज प्लांट जून 2025 ला टिहरी उत्तराखंड या ठिकाणी सुरू झालेलं आहे. तसेच देशातील पहिलं जागतिक शांतता केंद्र, हे महत्वाचं पॉईंट आहे बघा, गुरुग्राम हरियाणा या ठिकाणी उभारण्यात आलेलं आहे. ग्लोबल कॅपॅबिलिटी सेंटर पहिलं मध्य प्रदेश या ठिकाणी आहे. जगातलं सर्वात मोठं झुमूर नृत्य आसाम मधलं आहे. तसंच भारतातलं पहिलं पॅराग्लिडिंग स्कूल हिमाचल प्रदेश आहे. सो इथं हे शब्द आणि राज्य असे तुम्हाला कीवर्ड फक्त ध्यानात ठेवायचे आहेत, आणि जे तुम्ही 3-4 वेळा जर बघितले, तुम्हाला तुमच्या कॉन्शियस माइंड मध्ये हे शब्द जात असतात, जे पेपरला तुम्हाला क्लिक होतात. पूर्ण विश्वास ठेवा माझ्यावरती. प्रजासत्ताक दिन NCC मुलांच्या तुकडीचे नेतृत्व करणारी महिला कोण होती? पहिली एकता कुमारी होती जम्मू काश्मीरची. हा क्वेश्चन एक्सपेक्टेड आहे, NCC मुलींच्या तुकडीचं नेतृत्व करणारी. त्यानंतर भारतातील पहिला पुरातत्व अनुभव संग्रहालय वडनगर गुजरात या ठिकाणी स्थापन करण्यात आलेलं आहे. पुरातत्व अनुभव संग्रहालय वडनगर गुजरात. आणीबाणीच्या काळात तुरुंगवास भोगलेल्या व्यक्तींना 20,000 रुपये प्रति महिना पेन्शन सुरू करणारं पहिलं राज्य आहे ओडिशा, जे 1975 ला आणीबाणी लावलेली होती. पहिलं शून्य कचरा विमानतळ कोणतं ठरलेलं आहे? माहित असू द्या, अहिल्याबाई होळकर इंदोर मध्य प्रदेश मधलं हे विमानतळ ठरलेलं आहे. पहिलं एकात्मिक कचरा व्यवस्थापन सुवनी ज्याला म्हणत आपण, गोरखपूर या ठिकाणी उत्तर प्रदेश या ठिकाणी व्यवस्थापन झालेलं आहे. आशियातील पहिली जलवाहतूक सेवा दाल सरोवर श्रीनगर जम्मू काश्मीर इथं सुरू झालेली आहे. उबेर कंपनीने ही सुरू केली. कंपनी पण ध्यानात ठेवा, उबेर आहे. व्यापारी दिवस 5 मे तामिळनाडूने जाहीर केलेला आहे. बागलिहार जलविद्युत प्रकल्प कुठं आहे? चिनाब जम्मू काश्मीर या नदीवरती आहे बागलिहार. रेल्वे ट्रॅक 100% विद्युतीकरण करणारं गुजरात हे 24वं राज्य ठरलेलं आहे. योग संगम 11वा योग डेच्या अनुषंगाने बिहारमध्ये सुरू करण्यात आलं किंवा साजरा करण्यात आलं होतं. योग संगम बिहार ध्यानात ठेवा. आणि तृतीयपंथी समाजाला OBC दर्जा आणि अंगणवाडी सेविकांना 50% आरक्षण देणारं भारतातलं पहिलं राज्य कोणतं आहे? आसाम राज्य ठरलेलं आहे, बिहार राज्य नाही. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिलांना 50% आरक्षण देणारं बिहार हे पहिलं राज्य
होतं. बघा, फक्त मी रेकॉर्डेड सेशन कासाठी देतोय, फक्त अर्ध्या तासामध्ये हे सगळ्या तुमच्या गोष्टी झाल्या. हे जर तुम्ही परत न बघितलं तर एक वेळ असेल की 15 मिनिटांमध्ये तुमचं हे सेशन होऊ शकतं. म्हणजे जर तुम्ही हेच इयरबुक मध्ये वाचायचं म्हणलं तर तुमचे 30-40 पेजेस वाचावे लागतात, जे तुमचा वेळ जास्त जातो. सो वेळ कमी करण्याचा मी काय केलेला आहे, प्रयत्न केलेला आहे. धन्यवाद मित्रांनो, पुढील सेशनमध्ये भेटूयात आपण.